नमस्कार, मी आरती कुलकर्णी. IBN लोकमत स्पेशल मध्ये तुमचं स्वागत आहे. राज्यभरामध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा गलका वर्गावर्गातून ऐकू येऊ लागलाय. पण या सगळ्या धावपळीमध्ये मराठी माध्यमाच्या शाळा मात्र ओस पडत चालल्यात. मराठी शाळा कुणाला हव्या हा प्रश्न या निमित्तानं आम्ही विचारतोय. IBN लोकमत स्पेशल मध्ये आपण बघणार आहोत डोंबिवली मधल्या मराठी शाळांची काय स्थिती आहे. डोंबिवली, पुणे, विलेपार्ले ही तशी शहरामधली मराठमोळी संस्कृती जपणारी उपनगरं. पण याच शहरांमध्ये मराठी शाळांना वाईट दिवस येत चाललेत. कमी होत जाणारी पटसंख्या वाढवण्यासाठी शाळा सगळे प्रयत्न करतायत, पण चित्र काही बदलत नाहीये. याबद्दल स्वाती लोखंडे ढोकेचा एक रिपोर्ट बघूया. येरे येरे पावसा तुला देतो पैसा. मराठी शाळांमध्ये ऐकू येणारा हा मराठी किलबिलाट आता हरवत चाललाय. Rain, rain, go away, come again another day. Little choo-choo wants to play. Rain, rain, go away. येरे येरे पावसाच्या जागी रेन रेन गो अवे आलंय आणि सगळ्याच पालकांची पावलं या सुरांकडे वळली आहेत. मराठी शाळांचं माहेरघर असलेल्या डोंबिवली मधलीच परिस्थिती बघा ना. डोंबिवलीमध्ये जवळपास 40 मराठी शाळा आहेत आणि गेल्या 5 वर्षात शाळेत भरती होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र झपाट्यानं घसरते. एक संकल्पना पालकांच्या मनामध्ये असते की मराठीतून शिक्षण घेतल्यामुळे आपली पाल्य मागे पडतील की काय, असा जो त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड आहे, त्यामुळे तसं होतं. यावर्षी डोंबिवलीच्या मराठी शाळांच्या शिक्षकांनी वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये जाऊन लोकांना मराठी माध्यमांच्या शाळांची महती पटवून देण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर या शाळांना बाहेर जाहिरातींचे बोर्डही लावावे लागले. मराठी शाळेत शिकण्यानेही मुलांचा विकास होतो हे सांगण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो लावण्यात आले. आता आवश्यकता निर्माण झालेली आहे. खरं तर आमच्या शाळेतून अनेक असे उज्ज्वल व्यक्तिमत्व पुढे आलेले आहेत, परंतु आता पालकांपर्यंत पोहोचावं लागतं की मराठीमध्ये सुद्धा शिकणारा विद्यार्थी एवढ्या उच्चतम पातळीपर्यंत जाऊ शकतो. मातृभाषेतून दिलेलं शिक्षण विद्यार्थ्यांच्या मनात कायमचं राहतं असं कितीतरी वेळा ठासून सांगितलं जातं. पण स्पर्धेच्या जगामध्ये टिकण्यासाठी माय मराठीपेक्षा इंग्रजीच बरी असा मतप्रवाह रूढ होत चाललाय. मराठी शाळा ओस पडत चालल्यात. वर्गातले अबकडचे तक्ते गुंडाळावे लागलेत आणि जवळच्याच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जॉनी जॉनीचे सूर घुमायला लागलेत. स्वाती लोखंडे ढोके, IBN लोकमत, डोंबिवली. आपण बघितलं कसे वर्ग ओस पडत चाललेले आहेत. मराठी माध्यमामध्ये शिकणाऱ्या मुलांना इंग्रजी माध्यमातल्या मुलांकडे आणि इंग्रजी भाषेकडे पाहताना काय नेमकं वाटतं हे सुद्धा आम्ही जाणून घेतलंय. कारण आपण मराठी शाळेमध्ये जर गेलो तर आपण स्पर्धेच्या जगामध्ये मागे पडू असा एक विचार सगळ्यांच्याच मनामध्ये असतो आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेलं जातं. इयत्ता 10वी शिकत असलेली आणि मराठी माध्यमातली विद्यार्थिनी आपल्याबरोबर आहेत. आपण या सगळ्यांकडनं जाणून घेणार आहोत की जेव्हा त्यांचे मित्रमैत्रिणी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात किंवा जातात, मग अशा वेळेला त्या मित्रमैत्रिणींबरोबर डील करताना किंवा त्यांच्याबरोबर खेळताना, त्यांच्याबरोबर अभ्यास करताना त्यांना काही अडचणी जाणवतात का? अडचणीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की त्यांना असं वाटतं का की आपण कुठेतरी त्यांच्यापेक्षा कमी आहोत? सुरुवात करूया, मुलींकडनं सुरुवात करूया की तुझी मैत्रीण आहे इंग्रजी शाळेमध्ये आणि तू स्वतः, तुम्ही दोघे जणी एकमेकींबरोबर विचार शेअर करता किंवा आणखी गप्पा मारत असता. तुम्हाला असं वाटतं का तुला स्पेसिफिकली की तू फार कमी पडली आहेस? हो वाटतं तुला? हो, म्हणजे ती नेहमी अशी समोरून येते आणि ती नेहमी हाय हॅलो हे सगळं करते. मी तिला नेहमी बोलते तू एवढी चांगली इंग्रजी बोलते, मला पण शिकव. तिला तुमची शाळा वेगळी आहे, तुम्ही वेगळे आहे, आम्ही तुम्हाला कसं काय शिकू शकतो. पण तुला नाही का वाटत की तू पण दाखवून द्यावं, तू स्वतः अभ्यास करावास? तिकडे खरं तर शाळा म्हणजे आपण जर महत्त्वाचं बघितलं तर भाषा ही तिने शिकली आणि तू शिकली नाहीस, असं आहे की नाही? हो. मग
मी तिला खूप वेळा असं बोलू शकली, पण मला पण वाटलं मी शिकावं, मी करावं. पण आहे ना, थोडीशी भीती वाटते. इंग्रजी हा खूप हार्ड विषय आहे असं वाटतं. म्हणून मी नेहमी त्याच्याकडे थोडं दुर्लक्षच करत आहे. ही महत्वाची गोष्ट आहे किंवा इंग्रजी हा कठीण विषय वाटत असल्यानं अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. तुझंही तेच आहे, इंग्रजी विषयाची तुला भीती वाटते. काय होतं नेमकं इंग्रजी विषय म्हटल्याबरोबर? भीती अशी नाही, पण तो जरा हार्ड आहे विषय. म्हणजे आम्ही मराठी माध्यमात शिकतो आणि इंग्लिश डायरेक्ट नाही जमत. पण मग तुझ्या मैत्रिणीला मराठी चांगलं येतं का? हो, तिला दोन्ही भाषा चांगल्या येतात. हां, मग तुला असं का वाटतं की तू तिच्यापेक्षा कमी आहेस? असं वाटतं, कारण ती सगळेच विषय ती इंग्लिशमधून शिकते आणि आम्ही अर्धे आणि म्हणजे एकच विषय इंग्लिशमधून शिकतो, बाकीचे मराठीमधून शिकतो. बरं, आपण मुलांकडे जाणून घेऊया, कारण मुलं आपण बघितलं तर साधारणतः म्हणजे इंग्रजी माध्यमातली असू दे तर मराठी माध्यमातली असू दे, त्यांचे एकमेकांबरोबर जेल चांगलं होतात. जितक्या म्हणजे मुली होत नसेल इतके चांगले जेल मुलं होतात. त्यामुळे मुलांकडे जाणून घेऊया, तुझा आहे का मित्र जो इंग्रजी माध्यमात शिकतो? आहे. बरं, तुला असं वाटतं का तो तुझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आणि तू त्याच्यापेक्षा अगदी कमी आहेस? हो आहे. असं का वाटतं तुला? कारण ते इंग्रजी फास्ट बोलतात येते आणि त्यांचं लहानपणापासून इंग्रजी बोलणं असतं. आमच्या घरात पण नाही आणि शाळेत पण जास्ती बोललं जात नाही. फक्त एकच विषय असतो, तो इंग्रजी बोलला फक्त. तुला असं वाटतं कमी आहे ते आई वडील बोलतात किंवा शेजारपाजारचे बोलतात म्हणून वाटतं का तुला स्वतःला मनातून वाटतं? मला स्वतःच्या मनातून वाटतं. जर या मुलांनी मनातला न्यूनगंड काढला तर मात्र इंग्रजी वाटणारी त्यांची भीती कायमची निघू शकते. खरं तर पालकांना आपल्या पाल्यांची अशी जी प्रगती जाणवते, त्याच्यानंतर मग दुसरं मूल असेल किंवा तिसरं मूल असेल, अशा मग घरांमध्ये पहिलं मूल एखाद्या वेळा मराठी शाळेत आणि मग दुसरं इंग्रजी शाळेत असं घातलं जातं आणि मग पुढे जो मराठी शाळांकडे येणारा मुलांचा जो कल आहे आणि तो कमी पडतो. हेच गेल्या अनेक वर्षात बघायला मिळालंय. अगदी खरं आहे. आता आपण मराठी माध्यमाच्या शाळांमधल्या मुलांची मनोगतं ऐकली की कुठेतरी एक न्यूनगंड असतोच मनामध्ये आणि हा न्यूनगंड दूर व्हावा म्हणूनच स्वतः मराठी शाळेमध्ये शिकलेलं असताना सुद्धा पालक त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घालतात. खरं तर मातृभाषेतून शिक्षण घ्यावं असं म्हटलं जातं, पण आपली आई ज्या भाषेत बोलते तीच आईला सुद्धा असं वाटायला लागलंय की आपल्या मुलांनी इंग्रजीमध्ये शिकावं. इंग्रजीमध्ये शिकण्याचं इतकं बंधन का आहे ते बघूया. मराठी शाळांची पटसंख्या कमी होण्यामागे जे सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण असेल तर ते म्हणजे पालकांची मानसिकता. पालकांना असं वाटत असतं की इंग्रजी शाळेत जर मुलं गेली तरच त्यांचा विकास होईल आणि हे एकमेव त्यांचं कारण आहे का? इतर काही कारणं आहेत का? या संदर्भात बोलण्यासाठी या सगळ्या महिला आपल्या बरोबर आहेत, ज्या स्वतः मराठी असल्या किंवा मराठी भाषेतनं शिकल्या असल्या तरी त्यांची मुलं मात्र आज इंग्रजी शाळेत जात आहेत. असं काय बरं इंग्रजी शाळा देते आणि असं काय बरं मराठी शाळा देत नाही हे जाणून घेणार आहोत. सुरुवात तुमच्याकडनं करायची आहे. तुम्ही म्हणजे तुमचा मुलगा इंग्लिश शाळेत जातो आणि तुम्ही स्वतः इंग्लिश शाळेतनं शिकला आहात, पण तुमचे पती म्हणजे मराठी आहेत, तर तुम्ही असा नाही का विचार केला की त्याला मराठी शाळेत टाकावं म्हणून? मी डिसाईड केलेलं की मराठी मीडियम मध्ये टाकूया, पण जास्ती अभ्यासाचं भर हे मी घेणार. ते म्हटल्यावरती मला इट वॉज नॉट एन ऑप्शन की आय विल बी कन्व्हर्जंट ऑर फ्लुएंट टू स्पीक इन मराठी टू टीच इन मराठी. म्हणून आम्ही डिसाईड केलं की इट्स बेटर दॅट आम्ही त्या इंग्लिश मीडियम मध्ये त्यांना टाकलं तर मुलांचा विकास जास्ती चांगला होईल. पण आहे तुम्ही स्वतः मराठी आहात आणि तुम्हाला नाही का वाटलं की आपल्या मुलाला किंवा मुलीला आपण मराठी शाळेमध्ये घालवावं? माझ्या पण दृष्टीने हे बरोबर आहे की जेव्हा मूल शाळेमधनं कॉलेजमध्ये जातं एक मेजर चेंज असतो तो. त्यामुळे जेव्हा तुम्ही मराठीतनं अचानक इंग्लिशमध्ये खूप मोठ्या सर्कलमध्ये जाता तेव्हा निदान पहिली 2-3 वर्ष तरी त्यांना तो कॉम्प्लेक्स येतो, जी वर्ष महत्वाची असतात. तुम्हाला आला होता हा कॉम्प्लेक्स? नक्कीच नक्कीच. त्यामुळे यांना आलेला कॉम्प्लेक्स आपल्या मुलांना येऊ नये अशी त्यांची भूमिका होती. म्हणजे डोंबिवलीतच राहणाऱ्या महिला आहेत आणि त्यांच्या मते अनेकांच्या मते डोंबिवलीत अशा चांगल्या शाळा राहिल्या नाहीयेत. महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही परिवारातले जे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात तेव्हा त्या घरातल्या गृहिणीचं मत अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि विशेषतः मुलांची शाळा आणि शिक्षण याबाबत. त्यामुळे या महिलांना जर वाटत नसेल की मराठी शाळेत शिकल्यानं त्यांच्या पाल्यांचं किंवा त्यांच्या मुलांचं काही भलं होईल तर मराठी शाळेत घालते कोण कशाला? आणि याचमुळे गेली अनेक वर्ष जे चित्र निर्माण झाले की मराठी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी होते आणि परिणामी मराठी शाळा आता विद्यार्थ्यांविना ओस पडू लागल्यात. आपण बघितलं विद्यार्थ्यांचं काय मत आहे, पालकांचं काय मत आहे, पण अशा स्थितीमध्ये मराठी शाळा जगवायच्या कशा असा सुद्धा प्रश्न संस्था चालकांच्या समोर आहे आणि मराठी शाळांना मुलांनी शाळांमध्ये यावं म्हणून जाहिराती द्याव्या लागतात. हेही बघणार आहोत एका ब्रेक नंतर.
मराठी शाळा ओस का पडत चालल्यात याबद्दल आपण बोलतोय। 1ली ते 4थी असं प्राथमिक शाळेतलं शिक्षण घेऊन 5वी मध्ये हायस्कूलमध्ये मुलाचं नाव दाखल केलं जातं। डोंबिवलीच्या एका मराठी शाळेमध्ये 2 तुकड्या मिळून अवघी 21 मुलं 5वीच्या वर्गात आहेत। अख्खा वर्ग रिकामा पडलाय। जून म्हणताच गडबड असते ती शाळा सुरू होण्याची, आणि शाळा म्हटलं की गडबड गोंधळ आलाच। पण ज्या शाळेत मी सध्या आहे आणि ज्या वर्गात सध्या आहे तिथे जर आपण बघितलं की अर्ध्या अवधींनी जागा या रिकाम्या आहेत। 5वीचा वर्ग आहे स्वामी विवेकानंद शाळेमधला, आणि आपण पाहतोय की अत्यंत कमी पटसंख्या आहे 5वीच्या वर्गातली। आणि यावर्षी म्हणजे गेली साधारणतः 5 वर्ष बघायला मिळतंय की मराठी शाळांमधली पटसंख्या अगदीच कमी होताना बघायला मिळते। आणि आता जर आपण बघितलं की या वर्गातले अगदी पुढचे 2-4 बेंचेस भरले गेलेत, बाकी अख्खा वर्ग हा जर आपण मागे दाखवू शकलो की या मागे मुलं बसलेत त्याच्या मागची तर जागा रिकामी आहेच, पण त्याचबरोबर बाजूची एक अख्खी 4थी रांग जी आहे तीही तितकीच मोकळी आहे। आणि याचं कारण म्हणजे मराठी शाळांकडे पालकांनी फिरवलेली पाठ पाहतोय आपण। हे 5वीतलं चित्र आहे। जेव्हा ही मुलं पुढे पुढे जातात हीच संख्या कदाचित मेंटेन होते किंवा हीच मुलं पुढे जातात आणि ही इतकीच पटसंख्या असते, पण याच्यापेक्षा जास्त पटसंख्या वाढत नाही आहे। हीच पटसंख्या वाढवावी म्हणून शाळा अनेक तऱ्हेनं प्रयत्न करते, पण पालकांचीच मनस्थिती बदलली आहे। तर शिक्षकांनी कितीही आटापिटा केला तर त्याला उपयोग काय? पालकांची मनस्थिती बदललेली आहे आणि मराठी शाळा जाहिराती लावतायत। यशस्वी विद्यार्थी जे मराठी शाळांमध्ये शिकलेले आहेत त्यांचे फोटो लावतायत। अशा पद्धतीने जाहिराती देण्याची वेळ मराठी शाळांवर आली आहे। मराठी संस्कृतीचं माहेरघर म्हटलं जातं डोंबिवलीला, पण या डोंबिवलीतच मराठी शाळांची दुर्दशा झाली आहे। खरं वाटत नाहीये? मग हा मागचा बोर्ड आपण बघतोय की या खरं तर या जाहिरातीमधनच आपण याला जाहिरातच म्हणायला लागेल, अशा पद्धतीनं फ्लेक्स लावले गेले शाळांच्या बाहेर की मराठी शाळेत पाल्यांना दाखल करून घ्या। तुमचा पाल्य इंग्रजी एवढंच चांगलं, इंग्रजी शाळा एवढंच इंग्रजी चांगलं बोलेल किंवा तो आयुष्यामध्ये काहीतरी छान करू शकेल। आणि यासाठी रवी जाधव जो निर्माता दिग्दर्शक आहे त्यानं खरं तर अपील केलेलं हे बोर्ड आहे, ज्याच्यावर आपण खरं तर मजकूर आपण बघितला तर लक्षात येतो। आपण बघूया जरा मजकूर काय आहे। मजकूर असं म्हणतोय की भविष्यात इथे तुमच्याही मुलाचा फोटो असू शकतो आणि म्हणून इथे ऍडमिशन घ्या। किंवा मग आणखी खाली आपण आलो या फ्लेक्सचं वाक्य वाचलं तर लक्षात येत आहे की माध्यम मराठी तरीही इंग्रजीवर कमांड, डोंबिवलीतील अनेक मान्यवर घडवणारी शाळा। मराठी शाळेनं आतापर्यंत कोणत्याही प्रकारची अशी कधी जाहिरात केलेली नव्हती, कारण त्यांना तशी गरज पडली नाही। आता मात्र परिस्थिती बदललेली आहे। आता काय होतंय की अधिकाधिक पाल्यांचा दाखला किंवा ऍडमिशन हे इंग्रजी शाळांमधनं केलं जात आहे आणि परिणामी मराठी शाळांमधली पटसंख्या अत्यंत कमी होते। आपल्याबरोबर स्नेहल शिंदे आहेत, या स्वामी विवेकानंद शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कोणकोणत्या शाळेचे म्हणजे तुमच्या ज्या 7 शाळा आहेत पैकी असे किती शिक्षक कोणकोणत्या भागात गेले होते आणि काय आवाहन केलं गेलं? बऱ्याच दत्तनगर भागामध्ये किंवा गोपाळनगर इथलं सागरली, पाथर्ली रोड या सर्व भागांमध्ये आमच्या शिक्षकांच्या टीम्स जाऊन भेटून आल्या त्यांच्या पालकांना की तुम्ही शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये प्रवेश घ्या। अशा प्रकारे तुमच्या मुलाची प्रगती कशी होऊ शकते, त्याला किती ते सोपं जाईल समजणं, विषय समजणं हा महत्त्वाचं असतं। इतिहास भूगोल यासारखे विषय असतात की ते समजायला पाहिजे। ते एकदा समजले की त्यामध्ये आकलन होऊ शकतात। बरोबर। आणि त्या मुलाला पुढे जाण्यासाठी आम्ही गणित आणि विज्ञान इंग्लिशमध्ये शिकवतो। पहिलीपासून इंग्लिशमध्ये गणित आणि विज्ञान आज मराठी माध्यमामध्ये दिलं जातंय, कारण त्यांची पुढची पण प्रगती कुठे थांबायला नको किंवा आणि पालकांची पण आपण बघतोय की यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो लावून सगळे शिक्षक संस्थाचालक अपील करतायत। मराठी माध्यमाच्या शाळांची तर अवस्था आहेच, पण डोंबिवली सारख्या उपनगरांमध्ये गुरुकुल पद्धतीच्या शाळा सुरू झाल्यात। या शाळांमध्ये मराठमोळे संस्कार केले जातात। 12 तासांची ही शाळा असते। एक सुजाण नागरिक घडावा या हेतूनं लोकमान्य गुरुकुल इथे सुरू झालं, पण निव्वळ मराठी माध्यम असेल तर मात्र पालक या शाळेकडे फिरकणार नाहीत हे त्यांना माहिती होतं। त्यामुळे ही शाळा जी आहे गुरुकुल शाळा सेमी इंग्लिश करण्यात आली, म्हणजे गणित आणि विज्ञान इंग्रजीमध्ये शिकवण्यात येईल असं सांगण्यात आलं, पण अशा शाळांकडे सुद्धा पालक फिरकत नाहीयेत।
तुम्ही गेली साधारणतः 50 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करताय आणि असं असताना गुरुकुल सुरू करणं हे तुमचं स्वप्न होतं, पण मराठीतनं सुरू करण्याऐवजी तुम्ही इंग्रजी सेमी इंग्रजी घेतलंय. काय कारण आहे त्याच्या मागे? आपल्या मराठी भाषेतून शिक्षण घेतल्यामुळे अधिक प्रगल्भ अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त करण्याची पात्रता विद्यार्थ्यांची असते आणि म्हणूनच ही सगळी पद्धती लक्षात घेतल्यामुळे आम्ही यावेळेला असं ठरवलं आहे की सेमी इंग्लिश माध्यम ठेवावं, म्हणजे त्या सगळ्या पालकांना एक प्रकारचं आकर्षण राहील. आपल्याबरोबर मुख्याध्यापिका आहेत या शाळेचे, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. तुम्ही स्वतः कॉलेजवर आधी काम करत होतात आणि आता तुम्ही एका म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी शाळेच्या तुम्ही मुख्याध्यापिका म्हणून काम करताय. तर हे पाहत असताना तुम्हाला काय वाटते की म्हणजे मराठी शाळा जर ही गुरुकुल सुरू झाली असती तर त्याकडे लोकांचा ओढा ठीकठाक असता की काही नसता? पालक आणि आताच प्रगत समाजाबरोबर सेमी इंग्रजीमध्ये आपण गणित आणि विज्ञान हे 2 विषय इंग्रजीतून शिकवतो, त्यामुळे ते प्रगत पण होणार आहेत, पण मातृभाषेतून शिक्षणामुळे त्यांची संवेदना जी आहे ती स्पष्ट होणार आहे. की याचसाठी, कारण मातृभाषा जे आपण घरी बोलतो, जे आपण रागात बोलतो, जे आपण आनंदात बोलतो, त्या भाषेमध्ये जर शिकवलं गेलं तर ते समजणं आणि अवगत करणं या दोन्ही गोष्टी सोप्या असतात. म्हणून मातृभाषेतलं शिक्षण आवश्यक आहे. पण ते जरी असलं तरी जो ओढा आहे, म्हणजे आता जर आपण बघितलं की टिळक शिक्षण प्रसारक मंडळासारखी जेव्हा एखादी म्हणजे गुरुकुल हे सुरू होतं तेव्हा खरं तर खूप जास्त रिस्पॉन्स चांगला अपेक्षित होता अजून. पण हे जर पूर्ण इंग्लिश मीडियम असतं तर कदाचित चांगला रिस्पॉन्स मिळाला असता, हे मान्य करता? पालकांना कळल्यानंतर जे इंग्रजी माध्यमांचं पेव जे आहे त्याच्याबद्दल आपण जर खरंच चांगली शाळा उभं करायची संकल्पना आणि त्याचा निर्धार केला तर पालक नक्की पुन्हा मराठी माध्यम किंवा सेमी माध्यमांकडे हेच महत्त्वाचं आहे परतणार. जे मांडले यांनी की पालकांची बदलत जाणारी मानसिकता, खरं तर मराठी शाळांची जी दुर्दशा झाली आहे त्याला सरकार किंवा इतर कोणी जबाबदार असण्यापेक्षा पालकांची मानसिकता सगळ्यात मोठी कारण आहे. पालकांची मानसिकता तर सगळ्यात मोठं कारण आहे, पण जसं आता या शिक्षकांनी आणि पालकांनी सांगितलं, जर शिक्षणाचा दर्जा शाळांनी सुधारला तर मग मराठी माध्यम किंवा सेमी इंग्लिश याकडे सुद्धा पुन्हा एकदा पालक आणि विद्यार्थी वळू शकतात. पण तोपर्यंत मराठी शाळांचे वर्ग जे ओस पडलेले आहेत त्याबद्दल आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. या कार्यक्रमात इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.